बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणची ताकद पाहून पॅडी दादा आणि अभिजित सावंत एकदम चकित झालेले आहेत. नक्की काय झालंय पाहू या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच असेल की बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क सुरू आहे आणि आज जो एपिसोड टेलिकास्ट होणार आहे त्यामध्ये तुम्ही पाहणार आहात की सूरज चव्हाणचं एक ॲग्रेसिव्ह रूप. सूरज चव्हाण जो आहे या टास्कमध्ये खतरनाक असा त्याने गेम प्ले केलेला आहे. त्यांनी एवढी ताकद लावलेली आहे. तो अरबाजच्या ग्रुपमध्ये आहे, वैभव समोरच्या ग्रुपमध्ये आहे, पण त्यांनी एका टक्करमध्ये अरबाज आणि वैभवला दोघांना खाली पाडले. आता अरबाज आणि वैभवची बॉडी बघा तुम्ही कसे दिसतात, ते एकदम धष्टपुष्ट. आणि सूरज चव्हाणला पाहिलं तर असं वाटतं हा एकदम काडी पैलवान आहे, पण याच काडी पैलवानने त्या दोघांना जे आहे ते जमीनदोस्त केलेलं आहे. आणि या गोष्टीमुळे घरातील कंटेस्टंट DP दादा आणि अभिजित सावंत आहे हे थोडे चकित झालेले आहेत आणि त्यांना हे समजलं नाही की सूरजकडे एवढी ताकद कशी आहे. म्हणून DP आणि अभिजित जे आहे ते सूरजला समजवत आहेत की बाबा ताकदीचा जरा जपून वापर कर, असं गेममध्ये कोणाला इजा होईल अशा गोष्टी करू नको. उद्या तो आमच्या टीममध्ये जर असला तरीसुद्धा एवढ्या ताकदीचा वापर करणं काहीसुद्धा गरजेचं नाही आहे. आणि सूरजसुद्धा त्यांना सॉरी बोलताना दिसत आहे. कदाचित या सगळ्यांना असं वाटलं असेल की हा गावाकडला पोरगा दिसतोय असं एकदम लुकडा सुकडा, त्याच्यामध्ये ताकद नसेल, पण सूरजने सगळ्यालाच चकित केलेलं आहे. मी काल कमेंट वाचली होती की चटणी भाकरीची ताकद दाखवली सूरजने, तर ते खरं आहे, चटणी भाकरीची ताकदच दाखवली सूरजने. आणि त्याची ताकद पाहून DP दादा आणि अभिजित जे आहेत ते चकित झालेले आहेत आणि आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला ती ताकद दिसणार सुद्धा आहे. तुमचं काय म्हणणं आहे या न्यूजबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.